यूट्यूब फॅमिली, कशा आहात तुम्ही सर्व? नक्कीच मजेत असणार. मी सुद्धा खूप मजेत आहे. मी स्नेहल तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर आज फायनली मी तुमच्यासोबत फ्रीज ऑर्गनाईज कसा करते ना, मी हे शेअर करणार आहे. लास्ट जो मी व्हिडिओ अपलोड केला होता फ्रीज क्लिनिंगचा, तेव्हा तुम्हाला सांगितलं होतं की मला ऑर्गनायझर्स मागवायचे सुद्धा आहे, बॉटल्ससुद्धा आणायचे आहे. आज मी बॉटल्स तर नाही आणल्या, पण मी ऑर्गनायझर्स मागवलेले आहे. भरपूर असा भाजीपाला काल बाबांनी आणला, तो तसाच ठेवला आणि आतापर्यंत तसाच ठेवत होती. ते खूप मेसी होऊन जातं, सापडत नाही, अर्धा जास्त भाजीपाला वायासुद्धा जातो. सो फायनली आज आपण फ्रीज ऑर्गनाईज करूया. त्याआधी ना मी जे डिटॅन सोप बनवली होती तेच आत्ता लावलेली आहे मी, आणि तुम्ही बघू शकता हे सुद्धा बऱ्यापैकी कमी दिसतं आहे. सो तेच आहे, होममेड आहे. आणि मी काल एक सांगायचं राहिली होती की त्याच्यामध्ये ना कॉफीसुद्धा टाकू शकता तुम्ही. सो त्याच्यामध्ये कॉफीसुद्धा टाका. आता मी झोपेतून उठल्यासारखं दिसत असेल, पण तसं नाही आहे, माझी झोप अजिबात झालेली नाही आहे, त्याच्यामुळे डोळे असे दिसतात आहे, त्याला इग्नोर करा. आणि मी हे बोलत होते की कॉफीचं मी सांगायचं विसरले. मी कॉफीचे पॅकेटसुद्धा आणले होते, पण मी टाकायचंही विसरली. तरी तुम्ही बघू शकता छान रिझल्ट आहे. जास्त नाही टाकायचं, थोडंसं टाकायचं. आणि बरेच जण स्किन केअरमध्ये सुद्धा कॉफी यूज करतात, ती तेवढी जास्त चांगली नाही आहे फेसला लावायसाठी. बॉडीसाठी एकदाचं तुम्ही वापरू शकता, कारण बॉडी पॉलिशिंग किटसुद्धा कॉफी ह्याच्यामध्ये येतात, मेरेनमध्ये. असो, तर चला आता बाकी काय होतं आता तुमच्यासोबत शेअर करते. त्याआधी ना फ्रीजचं मी कालच दाखवलं तुम्हाला, एक छानसा ड्रेस मी मागवलेला आहे. खूपच अफोर्डेबल प्राईजला आहे आणि खूप ब्युटिफुल ड्रेस आहे, ते सुद्धा आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. सो व्हिडिओला असंच कनेक्ट राहा. आणि बाकी आता फ्रिशची वगैरे आंघोळ करून दिली, माझी आंघोळ केली, माझं बाकी आवरायचं आहे. आधी तर काहीतरी खाऊन घेते, खूप जबरदस्त भूक लागलेली आहे. आणि बाकी काय होतं ते तुमच्यासोबत पुढे शेअर करतेच. सो व्हिडिओला असंच कनेक्ट राहा. या मुलीचं बघा काय करायचं चाललेलं आहे. एवढ्यात ना हिचा हा नवीनच क्रेज आहे, डोक्यावर ओढणी घ्यायचं आणि बाऊ बाऊ करायचं. सो मी आधी तुम्हाला ऑर्गनायझर्सची कंडिशन दाखवते. हे पार्सल मी ऑलरेडी ओपन केलं आहे, कारण मला राहत नव्हतं. याच्यामध्ये ते ऑर्गनायझर्स आहेत, खूप छान पॅकिंगमध्ये येतात. हे बघा असे आहेत आणि हे 4 येतात. प्राईस खूप जास्त अफोर्डेबल आहे. आणि हे बघा असे हे 4, याचे झाकण खूपच छान क्वालिटीचे आहे. आणि हे 4 बॉक्स मी तुम्हाला बॉक्स ओपन करून दाखवते. बघा ह्याच्यामध्ये ना अशी जाळीसुद्धा येते. हे बघा अशी जाळी येते, ही यात ठेवायची, यामध्ये व्हेजिटेबल्स ठेवायचे. तुम्ही बघू शकता क्वालिटी खूप जास्त अमेझिंग आहे. आणि विथ लीड येतं, हे सुद्धा बेस्ट आहे. सो असे हे 4 बॉक्स आहे. मी या प्रोडक्टची लिंक ना डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, इन केस तुम्हाला परचेस करायचं असेल तर. बाकी क्वालिटी खरोखर अमेझिंग आहे. आणि मी आता व्हेजिटेबल्स घेते सर्व, काल मी तोडून वगैरे ठेवलेले. आज मला प्रॉपर सेट करून ठेवायचे आहे. फ्रीजचा अवतार खूप विचित्र झाला आहे, मी आजसुद्धा तुम्हाला परत दाखवते. आणि बाकी मी कसे काय सेट करते, कसं ऑर्गनाईज करते, हे सुद्धा तुमच्यासोबत शेअर करते. सो व्हिडिओला असंच कनेक्ट राहा. आधी तर मस्त गरमागरम पराठा झाला आहे, तो पराठा खाऊन घेते आणि त्याच्यानंतर बाकी मग या ऑर्गनायझर्सचं सर्व तुम्हाला पुढे शेअर करते. हे 4 आहेत, एकात एक आहे, त्याच्यामुळे मी सध्या काढत नाही, काढल्यानंतर तुम्हाला दाखवते. असं आहे बघा सध्याची फ्रीजची हालत. या भाज्या ठेव, हा काल केलेला मेथांबा, या भाज्या, हे सर्व आता काढायचं आहे. चला आता मी या भाज्या ऑर्गनाईज करायला फायनली सुरुवात केलेली आहे. आधी तर सर्व भाज्या काढून घेते आणि ज्या ज्या भाज्या मला संध्याकाळी म्हणा किंवा उद्या लागणारच आहेत ना, त्याच भाज्या फक्त मी वर ठेवत आहे. कारण असं झालं की भाज्या जास्त झाल्यात आणि ते ऑर्गनायझर्स जे आहे ना ते कमी झाले, त्याच्यामुळे जे मी सध्याच नाही वापरत ते सर्व मी ह्याच्यामध्ये ठेवत आहे, जे म्हणजे लगेचच लागणार नाही आहे ते. बाकी तुम्ही बघू शकता पॉलिथिन खूप जास्त आहे आणि मी तुम्हाला दाखवलं सुद्धा की व्हेजिटेबल्स किती आणलेल्या मी सर्व निवडून ठेवल्या, कारण मला ते सर्व निवडूनच ठेवायचे होते, म्हणजे आयत्या वेळी धावपळ होत नाही. बाकी सांबार वगैरे सुद्धा तोडून ठेवलेला आहे. लिंबू बाबांनी भरपूर आणलेले, पण कृषी लिंबूसोबत खूप जास्त खेळते आणि ते इकडे तिकडे टाकून देते. आता तुम्ही बघताय तिचं सुद्धा मध्ये मध्ये करायचं चाललेलं आहे. मी जे करते ना तेच तिला करायचं असतं. सो असं आहे. बाकी तुम्ही या ऑर्गनायझर्समध्ये ना कुठल्याही भाज्या ठेवू शकता. ज्या भाज्या आपण फ्रीजमध्ये ठेवतो ना ते सर्व यामध्ये ठेवता येतं. लाईक अद्रक, सोलून ठेवलेला लसूण वगैरे सर्व. मला हे ऑर्गनायझर्स कमी पडले, त्याच्यामुळे मी विचार करते आहे
की आणखी जास्त मागवायचं, म्हणजे ह्या ज्या पूर्ण उरलेल्या भाज्या आहेत ना त्यासुद्धा त्यात छान बसतील. सो यामध्ये आता मी सर्व टाकलेलं आहे. बाकी भेंडी वगैरे आणलेली होती, हे सर्व पण मला लगेचच करायचं होतं, सो मी ते नाही टाकलं. तर इथे मी काकडी, गाजर आणि लिंबू ठेवलेले आहेत. बाकी काही लिंबू वर आहेत जे लगेच लागतात ते. त्यानंतर टोमॅटो ठेवलेले आहेत जे एक्स्ट्राचे आहे. ते सांबार ठेवलेलं आहे. यातनं भाज्या खरोखर खूप छान राहतात. भाज्यांना पाणी सुटत नाही, भाज्या खराबसुद्धा होत नाही आणि फ्रीजचासुद्धा लूक दिसायला छान दिसतो. त्याच्यासाठीच म्हणून मी एका रीलमध्ये बघूनच या मागवलेल्या होत्या. पण खरंच मला क्वालिटी खूप जास्त अमेझिंग वाटत आहे आणि तुम्ही सुद्धा नक्कीच ट्राय करून बघा आणि क्वालिटी कशी वाटली ना ते मला सांगा. चला आता मी हे फ्रीजमध्ये ठेवून तुम्हाला दाखवते. फ्रीज पूर्ण क्लीन झालाय आणि ना या कंटेनरमुळे ज्या पॉलिथिन्स वगैरे होत्या त्या व्यवस्थित भाजी बसलेल्या आहे. खरोखर छान आहेत कंटेनर, तुम्ही नक्कीच घेऊन बघा. बघा छान ऑर्गनाईज झालं आहे आणि जे एक्स्ट्राच्या होत्या त्या सर्व मी इथे ठेवल्या आहे. बाकी वर आता काहीच पसारा दिसत नाही. सो मी फ्रीज ऑर्गनाईज केला आणि खरंच तेवढ्यानीच फ्रीजला छान लूक आला आहे. आता मी विचार करते आणखी 4 बॉक्स मागवायचे. मी 4च यासाठी मागवले, मला माहिती होतं त्याच्यामध्ये काही बसणार नाही, पण क्वालिटी कशी येते त्यासाठी आणि म्हणजे मला एक्झॅक्ट पाहायचं होतं की खरोखर ते जसं दाखवतात ना त्यात रिव्ह्यूजमध्ये म्हणा किंवा व्हिडिओजमध्ये तसं खरोखर येते की नाही, त्यासाठी म्हणून मी फक्त 4 मागवले होते. पण त्याची जाडीसुद्धा खूप छान क्वालिटीची आहे आणि ओव्हरऑल बॉक्सेससुद्धा खरंच खूप छान क्वालिटीचे आहे. तुम्हालाही जर फ्रीज ऑर्गनायझर मागवायचे असेल ना तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देते आहे, तर तिथून तुम्ही मागवू शकता. वेगवेगळे आहे, मोठ्या साईजचे, छोट्या साईजचे. मला लसूणसाठी, अद्रकसाठी, निंबूसाठी, कोथिंबीरसाठी आणि मिरच्यांसाठी वगैरे छोटा मागवायचा होता खरं तर, पण मी ह्याच्यामध्येच ॲडजस्ट केलं. आता आणखी मागवेल मी, तेव्हा तुम्हाला पूर्ण दाखवेल, कारण मला फ्रीजसुद्धा छान ऑर्गनाईज करायचं आहे त्यासाठी म्हणून. बाकी आता मला जेव्हा मी आप्याचा एक व्हिडिओ टाकला होता, म्हणजे आता रिसेंटली होता तो नाही, दुसरा, त्या व्हिडिओला आणि इडलीचा टाकला होता 1-2 वेळा मी इन्स्टाला रील, तर तेव्हा मला कमेंट ही होती की तुझ्या इडल्या कशा मऊ लुसलुशीत दिसतात, छान पांढऱ्या शुभ्र दिसतात, सो त्या कसं बनवते याची डिटेल रेसिपी शेअर कर. सो म्हटलं चला ते करते. आता तांदूळ टाकायचे आहे, मी ते तुमच्यासोबत पूर्ण स्टार्टिंगपासून शेअर करते. बाकी आणखी काय होतं दिवसभरात ते सुद्धा शेअर करते. सो व्हिडिओला असेच कनेक्ट राहा आणि ते ऑर्गनायझर कसे वाटले ना ते सुद्धा मला सांगा. बाकी जे डिटेल सोपचं सांगितलं होतं बघता अजूनपर्यंत त्याचा रिझल्ट आहे, म्हणजे सोप खरोखर छान झाल्यात. तुम्ही सुद्धा नक्कीच ट्राय करून बघा. बाकी दिवसभरात काय काय होतं ते तुमच्यासोबत शेअर करते. सो व्हिडिओला असेच कनेक्ट राहा. आता ना मी इडलीसाठीचे तांदूळ धुवून घेत आहे. हा रेशनचा तांदूळ आहे, त्याच्यामुळे मी 4 पाण्याने धुते, कारण ना ह्याच्यामध्ये बाकी सर्व जे काळी कचरा आहे ना तो खूप जास्त असतो. तर मी इथे 4 पाण्याने हा तांदूळ धुवून घेत आहे स्वच्छ असा. तुम्ही बघताय बऱ्यापैकी त्यातला कचरा निघतच आहे. सो हेच असतं, पण ना हे इडली झालं, डोसा झालं, उत्तप्पा हे याच तांदूळाचं छान होतं. सो मी व्यवस्थितपणे ना चोळून या पाण्याला धुवून घेत आहे. 4 वेळा तांदूळ धुतल्यानंतर मी उडदाचा सोल घेतलेला आहे, उडदाचा सोलच घ्यायचा. 1 पाव उडदाचा सोल घेतलेला आहे मी आणि त्याला सुद्धा छान चोळून असं इथे धुवून घेत आहे. हे माझं दोन्हीही धुवून घेतल्यानंतर ना यामध्ये पाणी टाकून मी याला भिजत ठेवेल आणि भिजल्यानंतर मग बाकी पुढली प्रोसेस मी तुम्हाला पुढे सांगते. या भांड्यामध्ये जेवढं बसतंय ना तेवढं मी पाणी टाकत आहे. आता हे दोन्ही ना मी झाकून ठेवते. सो मी इडलीसाठीचे तांदूळ आणि उडदाचा सोल भिजत घातलेला आहे आता, म्हणजे स्वच्छ धुवून घेतलं. मी तांदूळ 4 पाण्याने धुतले, कारण ते रेशनचे तांदूळ होते आणि त्याच्यामध्ये मग ते कचरा वगैरे या सर्व गोष्टी, कारण इडली सांबार वगैरे इडली, डोसे, उत्तप्पे वगैरे हे सर्व त्याच तांदूळाचं छान होतं. सो त्याच तांदूळाचं मी करते. आणि काय झालं, सो मी 4 पाण्याने तांदूळ धुवून घेतले आणि उडदाचा सोल जो होता तो मी 3 पाण्याने धुतला. तर सोल आणि तांदूळ दोन्ही आता भिजत घातलेले आहे. या अंदाजाने मला 3 वाजताच करायचं होतं की उद्याला आम्हाला एका लग्नाला जायचं आहे, सो उद्या मस्त त्या नाश्ता करून जायचं असं, पण मला करायला वेळ झाला कारण मी व्हिडिओच्या ह्याच्यामध्ये होती. सो आता 4 वाजलेले आहेत. आता मी ते भिजायला ठेवलं आहे आणि त्याच्यामध्ये पाणी टाकून ठेवलेलं आहे जसं तुम्हाला दाखवलं तसं. बाकी आता मी विचार केलाच होता की चला म्हटलं अर्धा तास मी थोडंसं अंग टाकते, नाहीतर मग मला एडिटिंग करायची होती. तेवढ्यात नेमकं ना मुलगी उठली आणि त्याच्यामुळे मग आता काहीच नाही, तिला झोपून देण्याचा प्रयत्न करत आहे पण ती काही केलं झोपत नाही आहे. झोपायचं नाही तुला, ती पुरणाच्या पोळीला पुई पुई म्हणते
म्हणजे तिचं आता तेच मला तर शूट करायचं होतं, तिचं ते पुई पुई म्हणताना. तू काय जेवली सोनू? मी दाखवते. सांग. पुरणपोळी. काय जेवली? पुई पुई. पुई पुई नाही, पुरणपोळी. काय जेवली तू? ती पुई पुईच म्हणते असं आहे. तर चला आता बाकी झाडझूड वगैरे करून घेते, कारण संध्याकाळ होतच आलेली आहे. आमच्याकडे तरी बद्दल वातावरण आहे. तुमच्याकडे कसं आहे ते मला नक्की सांगा. आणि बाकी आता दिवसभरात काय काय होतं तुमच्यासोबत शेअर करते. सो व्हिडिओला असंच कनेक्ट राहा. कुठे जाते तू? जय जय करायला जाते. पुरणपोळी म्हण. पुरणपोळी. पुई. बोला. या मुलीने लिहायचं पार्सलचा बॉक्स पण नाही सोडला, भिंत पण नाही सोडली. हे बघ, सर्व भिंती ही खराब करून ठेवत आणि फ्रीज पण नाही सोडला. असं करत असते का? कुठे लिहायचं? बदमाश. फटकेच देईल. फटके देऊ का तुला? सो प्रिशू गेली आईसोबत हरिपाठाला. आणि नंतर मी जे झोपले ना दुपारी म्हणजे आम्ही आईने आणि मी 5-5:30ला जेवण केलं. त्याच्यानंतर मी जे झोपली तेव्हा मला झोपच लागून गेली. आणि मग डायरेक्ट मी आत्ता उठलेली आहे. आत्ता वाजलेत 7:30, म्हणजे अर्धा तास झाला आहे मी उठून 7 वाजता उठली. फ्रेश वगैरे झाली, थोडं आवरलं. आता ना खूप मोठा प्रश्न पडला आहे मला, जो मला असं वाटते सर्वच लेडीजचा असतो. कुठला ते तुम्हाला आता सांगतेच. सो मी ना बॅग काढली आहे आत्ताच. मला सर्वात मोठा प्रश्न हा पडलेला आहे की उद्याला लग्नाला जायचं आहे. तिथे खूप सारे रिलेटिव्स वगैरे भेटतील. आणि आईचं हे आहे की आई मला ड्रेस घालायला तर परमिशन नाही देणार. ती बोलली की साडीच घाल. आणि माझ्या सर्व साड्या माझ्याजवळ नाही आहेत. सो ही एक साडीचं ऑप्शन आहे माझ्याकडे. छान अशी साडी आहे. आणि माझ्याकडे याच्यावर होईल असं, याच्यावरचं ब्लाऊज नाही आहे. एक हे ब्लाऊज आहे, पण तेही मला होत नाही आता. शिलाई उठून मी पाहते जर झालंच तर. दुसरा एक ऑप्शन माझ्याकडे हा आहे या साडीचा. याच्यावर गुलाबी ब्लाऊज पाहिजे आहे तर गुलाबी ब्लाऊज आहे माझ्याकडे, तेही फक्त हे एक. सो हे जातं याच्यावर, पण बघूया. एवढं काठपदर घालायची माझी इच्छा नाही आहे. आईने मला बड्डे गिफ्ट दिलेली ही साडी, तर हा एक ऑप्शन आहे माझ्याकडे. बाकी याला पिको फॉल वगैरे काहीच केलेलं नाही आहे, तो प्रॉब्लेम आहे. आणि ब्लाऊजमध्ये फक्त 3 ऑप्शन आहे. एक हे आहे, याच्यावरची जी साडी आहे, म्हणजे मी रेडीमेड ब्लाऊज घेतलेलं आणि साडी अशी आहे काठपदरची. होत नव्हतं, त्याच्यामुळे आम्ही हा जुगाड करून घेतलेला होता माझ्या ताईच्या एंगेजमेंटच्या वेळेस. सो एक ही साडी आहे. हे ब्लाऊज होते, म्हणजे हे ब्लाऊज याच्यावर होते, पण विषय असा आहे की या साडीला पिको फॉल केलेलं नाही आहे. दुसरं माझ्याकडे एक हे ब्लाऊज आहे जे माझ्या मापाचं आहे, पण याला मॅचिंग अशी साडी नाही आहे. मी म्हणूनच प्रत्येक लग्नात आतापर्यंत ना जिथेही गेली मी तिथे मी एकतर ही साडी घातली, कारण याच्यावर पिंक कलरचं ब्लाऊज जातं जे माझ्याकडे आहे. हे ब्लाऊज यावर परफेक्ट जातं आहे. सो ही साडी घालून जाते मी कुठेही, आणि ही साडी घालून जाते. खूप वेळा बघितलं असेल तुम्ही मला या साडीत. ही साडी आहे, हा पदर आहे. पण माझा म्हणजे आईचं आणि माझं आता असं झालं की ही साडी खूप ठिकाणी घातलेली आहे, सो ही तरी घालू नको, पण ही तिने रिजेक्ट केली. बाकी ना माझ्याकडे आता साडीला फक्त हा एक ऑप्शन आहे. आणि हे तर बरं पिको फॉल नाही केलं, सो आपण हे स्किपच करून घेऊ. एक हा ऑप्शन आहे आणि एक हा ऑप्शन आहे. सो तुम्ही मला सजेस्ट करा की कुठली साडी छान राहील. तर तुमच्यापर्यंत व्हिडिओ येईपर्यंत आम्ही गेलेलं राहू की नाही मला माहिती नाही, पण तुम्ही सजेस्ट करा. मी आईला विचारते या 3 साडींपैकी, कारण एकदम जवळचं नाही आहे त्याच्यामुळे प्रॉपर ही तर काही घालणार नाही मी. पण मला असं वाटतं की ही आत्तापर्यंत घातलेलीच नाही आहे मी, सो मला ही घालायचं असं वाटत आहे. पण काय आहे विषय, गरमी खूप जास्त होत आहे आणि आता तर त्याहून जास्त, म्हणून मला तरी असं वाटतं आहे की ही साडी घालावं. नरम साडी आहे आणि पण याचा पदर लावायला खूप प्रॉब्लेम होतो, पण मला असं वाटते की सिम्पलमध्ये हेच बेस्ट आहे. बाकी जर मी ही साडी घातलीच तर तुमच्यासोबतसुद्धा शेअर करेल. आणि बाकी आता मी माझं जे काम आहे प्रिशू नसतानाचं ते फिनिश करून घेते, कारण प्रिशू आल्यावर अजिबात होत नाही. प्रिशू खूप जास्त त्रास देते आणि त्याच्यानंतर मग बाकी काय होतं की तुमच्यासोबत मी पुढे शेअर करते. सो आता 6-7 तास झाले आहेत. आम्ही ते तांदूळ आणि
उडदाचा सोल आहे तो भिजत घालून. आता मी तुम्हाला दाखवते की ते काढायचं कसं, त्याची कन्सिस्टन्सी वगैरे या सर्व गोष्टी. उन्हाळ्याचे दिवस आहे, बॅटर लवकर फुलतं, त्याच्यामुळे काही टेन्शन नाही आहे. पण जर विंटर असला तर मग प्रॉब्लेम होतो. आता लवकर होते, आम्हाला तसं उद्या दुपारी त्याचं काम आहे, सकाळी वगैरे थोडंसंच करायचं आहे. तर चला आता मी तुम्हाला सांगते ते सर्व कशा कन्सिस्टन्सीने वगैरे काढायचं हे सर्व, आणि त्याच्यानंतर मग बाकी पुढे बोलते. सो आता ना बघा, इथे आधी तर तांदूळ काढून घेत आहे. मी तुम्हाला झूम करून छान कन्सिस्टन्सी दाखवते. बघा, तांदूळ काढताना ना असे रवेल रवेल काढायचे, म्हणजे एकदम जास्त एकजीव नको. आपल्याला अशाच पद्धतीने तांदूळ काढायचे आहे. आणि त्याच्यानंतर पोहे मी इथे 1-1.5 मूठ पोहे घेतलेले आहे, ते भिजायला ठेवलेले आहे. आणि उडदाचा सोल जो आहे ना, तो काढताना सारखं सारखं चेक करायचा, कारण तो एकजीव पाहिजे आहे. यासाठीच ना तिन्ही गोष्टी वेगवेगळ्या काढाव्या लागतात. म्हणजे तांदूळ सुद्धा मिक्सरमधून वेगळे काढायचे, त्याच्यानंतर उडदाचा सोल काढायचा आणि त्याच्यानंतर काढायचे पोहे. तर उडदाचा सोल एकदम एकजीव पाहिजे, कन्सिस्टन्सी जशी मी दाखवली तशी. त्याच्यानंतर शेवटी आता हे पोहे काढलेले आहे. पोहे लवकर होऊन जातात, त्याचं एवढं काही नसतं. त्यानंतर ना हे सर्व बॅटर एकाच भांड्यामध्ये ठेवायचं आणि त्याच्यामध्ये तेल टाकलेलं आहे 2 पळी आणि चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. आता हे सर्व एकजीव करून घ्यायचं, एकाच दिशेने हलवत हे एकजीव करायचं, म्हणजे ते छान एकत्र होऊन जातं तिन्ही मिश्रण. आणि याच कन्सिस्टन्सीचं पाहिजे. मी तुम्हाला आता व्यवस्थित क्लिअर दाखवते. बघा, एवढं पातळ केलेलं आहे, म्हणजे जास्त घट्टही नाहीये, जास्त पातळही नाहीये. या कन्सिस्टन्सीच्याच असतं बॅटर, त्याच्यामुळे आमच्या इडल्या एवढ्या परफेक्ट आणि व्यवस्थित होतात. सो मी तुम्हाला दाखवलं ते कशा कन्सिस्टन्सीचं पाहिजे. शूट करताना ना प्रिशू खूप जास्त रडत होती, त्याच्यामुळे मी एकदम डिटेल क्लिप शूट नाही करू शकली. मी तुम्हाला व्यवस्थित आता सांगते. तांदूळामध्ये किती पाणी होतं ते तर तुम्ही बघितलं. त्यानंतर ते मिक्सरमधून काढताना रवेल रवेल काढावं लागतं, एकदम जास्त एकजीव नाही. त्याच्यासाठी थोडं थोडं पाणी लागतं, जास्त नाही. आणि उडदाचा सोल जो आहे तो त्याच्यामध्ये जेवढं पाणी होतं ना, तेवढ्या पाण्यामध्येच तो एकजीव निघाला, आणि पोह्यामध्ये थोडंसं असं. तर तुम्हाला ना कन्सिस्टन्सीवरून लक्षात येऊन जाईल, करता करता तसंही ते लक्षात येऊन जातं कन्सिस्टन्सीवरून. आणि शेवटी मी जेवढी दाखवली ना त्याच कन्सिस्टन्सीमध्ये ते पाहिजे आहे फायनल, जेव्हा आपण ते रात्रभरासाठी आता ठेवू तेव्हा. तर जास्त घट्टसुद्धा नको, जास्त पातळसुद्धा नको, आणि त्याच कन्सिस्टन्सीचं परफेक्ट आहे. त्याच्यामुळेच आमच्या इडल्या एवढ्या छान मऊ लुसलुशीत आणि पांढऱ्या शुभ्र होतात. कारण तांदूळ बघा मी 4 पाण्याने धुवून घेतलेला. उडदाचा सोल होता तो सुद्धा व्यवस्थित धुवून घेतलेला होता मी 3 पाण्याने, म्हणजे 3-4 पाण्याने. आणि पोहे जे आहे भिजत घातलेले होते ते सुद्धा स्वच्छ असे होते. तर काढतानाचं जे प्रमाण आहे तेच व्यवस्थित पाहिजे, जास्त पाणी टाकायचं नाही. फायनल कन्सिस्टन्सी मी जशी दाखवली ना तेवढी लागते. करता करता लक्षात येते. तांदूळ वेगळे काढायचे, उडदाचा सोल वेगळा काढायचा, आणि पोहे आहे ते वेगळे काढायचे. नंतर ते सर्व एका भांड्यामध्ये एकजीव करून घ्यायचं, असं आहे. तर चला आता बाकी इडल्या कशा होतात ते मी तुमच्यासोबत उद्या शेअर करते. सो या व्हिडिओला मी इथेच एंड करते. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर अँड थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.